पाथर्डी तालुका विधी सेवा समिती आणि ग्रामपंचायत कार्यालय मौजे दुले चांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं न्याय आपल्या दारी फिरते विधी सेवा आणि लोक अदालत योजनेअंतर्गत मोफत कायदेविषयक शिबिर दुले चांदगाव येथे घेण्यात आले। जहागीरदार यांनी आपल्या मार्गदर्शनात भाषणात या विधी सेवा लोकन्यायालयाचे उद्दिष्ट काय आहे ते सांगितले। तर न्यायालयात जाणारे 90% खटले हे न्यायालयात दाखल करण्यासारखे नसतात, तर ते खटले गावात स्थानिक पातळीवर एकमेकांच्या चुका समजून घेऊन आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मध्यस्थी करून सोडवू शकतात, असं बहुमूल्य मार्गदर्शन केलं। तर एस दराडे सर आणि भ्रूणहत्या आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मार्गदर्शन करून ते कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात हे सांगितलं। अशी कल्पना आहे की आपण आपला काहीतरी वाद उपस्थित करावा आणि एक न्यायाधीश म्हणून मी लगेच तिथल्या इथे तात्काळ त्याच्यावर निर्णय द्यावा। न्याय आपली दारी ही कल्पना अशा संकल्पनेतून आलेली आहे की समजा तुमचा कुठला तरी वाद आला, तो दिवाणी स्वरूपाचा असू शकतो, फौजदारी स्वरूपाचा असू शकतो, पण त्याच्यासाठी तात्काळ केस दाखल करणं, दावा दाखल करणं हे पर्याय निवडतात। तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातल्या ग्रामसेवकाकडे तुम्ही जर त्याबाबत तुमची तक्रार दिली तर तो ग्रामसेवक त्याबाबतचं रिपोर्टिंग, त्याच्याबाबतचा अहवाल तालुका विधी सेवा समितीकडे पाठवतो। तो पाठवल्यानंतर तालुका विधी सेवा समिती ही त्याबाबत विचार करतो, तो वाद कशा प्रकारे समस्या मिटवता येईल, काय करता येईल याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करतं आणि मग अशा वेळेला जो वाद केस दाखल करायची 10 वर्ष 15 वर्ष चालवायची आणि तेवढ्या वर्ष चालवल्यानंतरही त्याचा पूर्ण निपटारा करायचा नाही या प्रकारात जाते, त्याच्याऐवजी ती फक्त काही चर्चेने दोन्हीकडच्या बाजूंना त्यांचे काय हक्क आहेत, त्यांचे काय अधिकार आहेत, त्यांना कायद्याने केस केल्यास काय मिळू शकतं, केस चालल्यानंतर काय नुकसान होऊ शकतं हे समजावून सांगितल्यानंतर प्राध्यापक मोरे सर यांनी तुम्ही अन्यायाविरुद्ध कोर्टाची पायरी चढा असं सांगितलं। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एस जहागीरदार, एस दराडे, प्राध्यापक मोरे, सकाळचे पत्रकार राजेंद्र सावंत, डॉक्टर उरणकर, अॅडव्होकेट हरिहर गर्जे, अॅडव्होकेट भरत गोसावी, सौ बनसोडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत शेळके यांनी केलं, तर प्रास्ताविक डॉक्टर गिरीश जोशी यांनी केले। सदर शिबिर यशस्वी होण्याकरता चंद्रकांत पाचरणे सर, बंडू साप्ते, संतोष साप्ते आणि सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळेंसह अभिजित खंडागळे, S9 मीडिया, पाथर्डी।